माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे जाणून बुजून माजी महापौर विवेक कांबळे यांच्या कुटुंबाला त्रास देत असल्याचा आरोप. अधिकाऱ्यांना हाताशी धरून चुकीची कारवाई करण्याचा थोरात यांचा डाव. श्वेतपद्म विवेक कांबळे. प्रभाग क्रमांक 20 मधील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे पराभव बसवू शकले नसल्याने माजी महापौर विवेक कांबळे यांचे घर अतिक्रमणामध्ये असल्याची तक्रार करून कुटुंबाला त्रास देत असल्याचा आरोप दिवंगत माजी महापौर विवेक कांबळे यांचे सुपुत्र श्वेतपद्म विवेक कांबळे यांनी केला आहे. दिवंगत माजी महापौर विवेक कांबळे यांचे घर अतिक्रमणामध्ये असल्याने ते पाडून घ्यावे अशी नोटीस मिरज तहसीलदार कार्यालय कडून माजी महापौर यांच्या कुटुंबाला देण्यात आली आहे. ही तक्रार योगेंद्र थोरात यांनी केली असून हे घर अतिक्रमणामध्ये नसल्याचा कोर्टाचा निकाल त्यांच्याकडे असल्याचा खुलासा श्वेतपद्म कांबळे यांनी केला आहे. बौद्ध समाजाचा नेता स्वतःला म्हणवून घेणारे योगेंद्र थोरात हे बौद्ध समाजालाच त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. नमस्कार, मी माजी महापौर आणि आंबेडकर चळवळीचे नेते, बहुजनांचा बुलंद आवाज माजी महापौर विवेक कांबळे साहेबांचा मुलगा श्वेतपद्म विवेक कांबळे आणि माझ्यासोबत उभा असलेले हे सर्व माझं कुटुंबीय. आजच्या दिवशी मी तुमच्या माध्यमातून एक गोष्ट लोकांच्या कानावर घालायची आहे. माजी नगरसेवक म्हणून एक 2018 साली नगरसेवक म्हणून एक माणूस इथं सांगलीचा या वॉर्डात निवडून आला होता आणि 2026च्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेनं या भागातल्या त्याचा दारुण पराभूत केला. पण तो पराभूत त्या माणसाने अजून पचवू शकला नाही आणि या कारणानं तो व्यक्ती स्वतःला बौद्ध समाजाचा आहे, मी बौद्धांचा नेता आहे, मी हे केलं मी ते केलं असं भासवतोय. पण एक गोष्ट मला या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे, हाच व्यक्ती स्वतःच्या जातीच्या लोकांना जाणून बुजून त्रास देण्याचं काम करतो. हे एक 8 दिवसापूर्वी मला माननीय तहसीलदार मॅडमांची नोटीस आली की महात्मा फुले चौकामध्ये जे माझं राहतं घर आहे ते घर तुम्ही अतिक्रमणामध्ये आहे आणि पाडून टाका. तहसीलदार मॅडमांना कदाचित त्या गोष्टीची माहिती नसावी, पण माझ्याकडे कोर्टाचा निकाल आहे. तसा निकाल मी कोर्टाचा तहसीलदार मॅडमांना देणारसुद्धा आहे की हे घर अतिक्रमणमध्ये नाही. माझ्या वडिलांनी वारंवार ही गोष्ट सांगितलेली आहे, मी व माझ्या कुटुंबियांनी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण केलं नाही. पण वारंवार माझी चुलती, मोठी चुलती आणि माझी अजून एक चुलती, या दोघींच्या नावाने नोटीस पाठवणे, माझ्या आईच्या नावाने नोटीस पाठवणे, माझ्या 1.5 वर्ष झालं माझं लग्न होऊन माझ्या मिसेसच्या नावाने नोटीस पाठवणे, महिला आहेत म्हणून कुठेतरी त्या भीतील आणि त्यांना भीती दाखवायचं काम योगेंद्र थोरात हा एक माजी नगरसेवक करत आहे. खऱ्या अर्थानं कोर्टाचा निकाल असतानासुद्धा त्याला वाटलं की आम्ही कोर्टात जाईन म्हणून त्यांनी आज ही आम्हाला कॅवेट नोटीस पाठवलेली आहे. आम्ही कोर्टात जायची तुझ्या नोटीसच्या विरोधात कुठलीही गरज नाही. तू जी तक्रार करतोस ना याच्यात क्लिअर मेन्शन आहे, योगेंद्र भगवान थोरात माजी नगरसेवक यांच्या या कार्यालयाकडील अर्ज 4/3/2026चा. म्हणजे अवघा निवडणूक होऊन 40 दिवसाच्या आत त्याने ह्या कारभार केलेला आहे. खरं तर तुम्ही जे लोकांना सांगतोय की मी बौद्धांचा नेता आहे, अरे माझ्या वडिलांनी आयुष्यभर आंबेडकर चळवळीचं काम केलं. रस्त्यावरची लढाई ज्यावेळेला लोकांना अधिकार नव्हते, अधिकारसाठी आम्ही लढलो आणि त्याच कुटुंबाच्या मागं तू स्वतःच्या समाजाच्या लोकांच्या मागं लागतोयस, ह्यांची घरं पाडा, ह्यांना त्रास द्यायचं काम करतोयस. हा तू कुठल्या समाजाचा आहे म्हणून सांगतोस? मग वारंवार अधिकाऱ्यांना जाऊन त्रास देणे, तहसीलदार मॅडमवर दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मी आत्महत्या करतो, मी रडतो, मी तिथं बसतो, आंदोलन करतो, अशा गोष्टी करण्याची गरज नाही आहे. तुला जे काही राजकारण करायचं आहे, तुला जे काही समाजकारण करायचं आहे, सकारात्मक दृष्टीने कर ना. माझ्यासोबत ये, एका व्यासपीठावर ये, वार्डाचा कसा विकास करायचा आहे सोबत येऊन सांग ना मला. पण हे जे काळे धंदे तू चालू केला आहेस ते कृपा करून म्हणणार नाही मी तुला, ते बंद करून टाक. त्याच्याने तुझं काहीही होणार नाही. तुला निवडणूक लढायची आहे, राजकारण करायचे आहे, मी मर्दासारखा तुझ्या समोर खडा आहे, तू ये माझ्यासोबत लढायला तयार हो. आणि 2026 मार्चमध्ये महाराष्ट्र शासनाने एक GR काढला आहे. 2010-11च्या पूर्वीचं जे काही अतिक्रमण आहे ते नियमित करा. जरी तुझ्या म्हणण्याप्रमाणे ते अतिक्रमण केलं आहे असं असेल, आम्ही तर अजूनसुद्धा म्हणतोय की आम्ही अतिक्रमण कुठल्याही पद्धतीचं केलेलं नाही आहे. माझ्या समाजाची लोक इथं माझ्यासोबत आहेत. गेले 60 वर्ष झालं हा आप्पा जोगू कांबळेंचं व मुक्ता
आप्पा कांबळेंचं कुटुंब इथंच राहते. मग 60 वर्ष झालं महाराष्ट्र शासन किंवा लोकांना कळालं नाही काही अतिक्रमण आहे. तुझा पराभव झालेला आहे, तो तुला पचवता येत नाहीये, म्हणून हे काळे धंदे, ह्या साड्या चुगल्या करायचं काम तू चालू केलेलं आहेस. एवढंच मी या ठिकाणी सांगतो.